क्वेश्चन नंबर 2, इक्वेशन 1. 3a plus 5b is equal to 27. a plus 5b is equal to 22. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. त्याला एक आणि 2 असं समीकरणाला नाव दिलं आपण. आता इथं सहगुणक समान आहे. बीचा सहगुणक समान असल्यामुळं आपल्याला एकतर बेरीज किंवा वजाबाकी करावी लागेल. तर 5b आणि 5b इथं काय समान चिन्ह आहेत. समान चिन्ह आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याची वजाबाकी करावी लागणार. समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 3a plus 5b is equal to 27 minus a plus 5b is equal to minus 22. आता इथं काय होणार, वजा असल्यामुळे ते पुढची सगळी चिन्ह बदलणार. 3a मधून 1a गेला, 2a राहिले. 5b मधून 5b गेले 0, 26 मधून 22 गेले 4 राहिले. a बरोबर आता हा 2 जो आहे सहगुणक आहे, हा इकडे जाऊन भागिले होणार. 4/2. a बरोबर 4/2. बे 1 बे 2 4. a बरोबर 2. a ची किंमत किती आली 2 आहे. आता इथं ही जी किंमत a ची आहे ती समीकरण 2 मध्ये ठेवूया आपण, कारण सोपं जातं आपल्याला. ह्याच्यामध्ये पण 1 मध्ये पण ठेवलं तरी चालतं, पण आपण समीकरण 2 मध्ये ठेवणार आहे. a अधिक 5b बरोबर 22. a च्या जागी आपल्याला ठेवायचं आहे 2. 2 अधिक 5b बरोबर 22. इथं अधिक 2 आहे, तिकडे जाऊन होणार वजा 2. 22 मधून 2 गेले 20 राहिले. 5b बरोबर 20. आता इथं गुणिले 5 आहे, तो जाऊन भागिले होणार आहे. 20/5. b बरोबर 20/5. 5 1 5 5 20. b ची किंमत आली 4. a बरोबर 2 आणि b बरोबर 4 ही समीकरणाची उकल आहे.